special mock test for KTET 3-4 Hindi category. फर्स्ट क्वेश्चन, भक्ति काल के रचयिता कौन नहीं है? ऑप्शंस तुलसीदास, भूषण, केशवदास, सेनापति. तुलसीदास, भूषण, केशवदास, सेनापति. आंसर भूषण. सेकंड क्वेश्चन, जब मैम ने उसे समझाया तब वह मान गई. रचना के आधार पर वाक्य का भेद. ऑप्शंस सरल, संयुक्त, आश्रित, मिश्रित. जब मैंने उसे समझाया तब वह मान गई. रचना के आधार पर वाक्य का भेद. ऑप्शन ए सरल, ऑप्शन बी संयुक्त, ऑप्शन सी आश्रित, ऑप्शन डी मिश्रित. आंसर मिश्रित. आंसर मिश्रित. नेक्स्ट क्वेश्चन, सूर्य निकला और प्रकाश हो गया. रचना के आधार पर वाक्य का भेद है. ऑप्शन संदेहवाचक, सरल, मिश्रित, संयुक्त. एक बार फिर, सूर्य निकला और प्रकाश हो गया. रचना के आधार पर वाक्य का भेद है संदेहवाचक, सरल, मिश्रित और संयुक्त. आंसर संयुक्त. आंसर संयुक्त. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन, हिंदी आलोचना का आरंभ माना जाता है. ऑप्शंस पूर्व भारतेंदु युग से, भारतेंदु युग से, द्विवेदी युग से, द्विवेदी पर्वती युग से. ऑप्शंस अगेन, पूर्व भारतेंदु युग से, भारतेंदु युग से, द्विवेदी युग से, द्विवेदी पर्वती युग से. विच इज द करेक्ट आंसर? आंसर भारतेंदु युग से. फिफ्थ क्वेश्चन, मृगावती किस सूफी कवि की रचना है? मृगावती किस सूफी कवि की रचना है? ऑप्शंस मालिक मोहम्मद जैसी, कुतुबन, मंचन, ख्वाजा अहमद. ऑप्शंस ഒരിക്കൽ കൂടി, മാലിക് മുഹമ്മദ് ജൈസി, കുത്ബൻ, മഞ്ചൻ, ഖ്വാജ അഹമ്മദ്. ആൻസർ കുത്ബൻ. ആൻസർ കുത്ബൻ. नेक्स्ट क्वेश्चन, सिक्स्थ वन, कृष्ण गीतावली किस कवि की रचना है? कृष्ण गीतावली किस कवि की रचना है? ऑप्शंस नंददास, मीराबाई, तुलसीदास, कुंभदास. ऑप्शंस वंस अगेन, नंददास, मीराबाई, तुलसीदास, कुंभदास. ചോദ്യം, कृष्ण गीतावली किस कवि की रचना है? आंसर നോക്കാം. आंसर तुलसीदास. कृष्ण गीतावली तुलसीदास की रचना है. तुलसीदास. नेक्स्ट क्वेश्चन നോക്കാം. भूषण किस रस के सिद्ध रचनाकार थे? ऑप्शन श्रृंगार रस, वीर रस, करुण रस, रौद्र रस. भूषण किस रस के सिद्ध रचनाकार थे? श्रृंगार रस, वीर रस, करुणा रस, रौद्र रस. ഹായ് ഫ്രണ്ട്സ്, എല്ലാവരും അംശൂസ് PSC ടിപ്സ് കേട്ടുകൊണ്ടിരിക്കുന്നവർ സബ്സ്ക്രൈബ് അവർ ചാനൽ, ലൈക്ക്, ഷെയർ ആൻഡ് എനേബിൾ ദ ബെൽ ബട്ടൺ. തുടർന്നും ഹിന്ദി ക്ലാസ്സുകൾ നിങ്ങൾക്ക് ലഭിക്കുന്നതിന് വേണ്ടിയിട്ട് ബെൽ ബട്ടൺ എനേബിൾ ചെയ്യുക. ഓൾ ഓഫ് യു സപ്പോർട്ട്. സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യാൻ മറക്കരുത്. ചാനൽ കണ്ടുകൊണ്ടിരിക്കുന്നവർ, ചാനൽ കാണാത്തവരാണെങ്കിൽ നമുക്ക് ഈ 7 ക്വസ്റ്റ്യൻ്റെ ആൻസർ നോക്കാം. ആൻസർ വീർ രസ്. എല്ലാവർക്കും ഏതാണോ കിട്ടിയത്? ഭൂഷൺ ഏത് രസാണ്? വീർ രസ്. नेक्स्ट 8th क्वेश्चन നോക്കാം. सुंदरकांड किस पुस्तक का भाग है? सुंदरकांड किस पुस्तक का भाग है? विनय पत्रिका, पद्मावत, कामायनी, रामचरितमानस. वंस अगेन, सुंदरकांड किस पुस्तक का भाग है? विनय पत्रिका, पद्मावत, कामायनी, रामचरितमानस. आंसर रामचरितमानस. आंसर रामचरितमानस. नेक्स्ट ചോദ്യം നോക്കാം. सच बोलने की भूल किसकी कहानी है? जैनेन्द्र की, यशपाल की, रागेंद्र यादव की, प्रेमचंद की. वंस अगेन, जैनेन्द्र की, यशपाल की, रागेंद्र यादव की, प्रेमचंद की. ആൻസർ യശ്പാൽ की. ആൻസർ എന്താണ്? യശ്പാലിൻ്റെതാണ് പറഞ്ഞ കൃതി. नेक्स्ट 10th क्वेश्चन നോക്കാം. निम्नलिखित में से कौन सा प्रबंध काव्य है?
ऑप्शन सूरसागर, विनय पत्रिका, रामचरितमानस, सतसई। वंस अगेन, निम्नलिखित में से कौन सा प्रबंध काव्य है? सूरसागर, विनय पत्रिക, രാമചരിതമാനസ്, സത്സൈ. ഓപ്ഷൻസ് കണ്ടിട്ട് ആൻസർ ചെയ്യാൻ പറ്റുന്നുണ്ടോ? സൂർസാഗർ, വിനയപത്രിക, രാമചരിതമാനസ്, സത്സൈ. ആൻസർ രാമചരിതമാനസ്. രാമചരിതമാനസാണ് പ്രബന്ധ കാവ്യം എന്ന് അറിയപ്പെടുന്നത്. സോ ഫ്രണ്ട്സ്, സിമ്പിളായിട്ടുള്ള 10 ക്വസ്റ്റ്യൻസാണ് നമ്മളിവിടെ ചെയ്തത്. അതിൽ 7 ആൻഡ് എബോവ് കിട്ടിയവർക്ക് വളരെ നല്ല മാർക്കായിരിക്കും. കാരണം ബേസിക് ആയിട്ടുള്ള ഫാക്ട്സ് മാത്രമാണ് നമ്മളിവിടെ ഡിസ്കസ് ചെയ്തിട്ടുള്ളത്. സോ മിസ്റ്റേക്സ് വന്ന ക്വസ്റ്റ്യൻസ് കറക്റ്റ് ചെയ്ത് പോവുക. ഒന്നിലധികം തവണ എക്സാംസിന് ചോദിച്ച ക്വസ്റ്റ്യൻസാണ് ഇതിൽ ഉൾപ്പെടുത്തിയിട്ടുള്ളത്. അപ്പോൾ ആ മാർക്കുകൾ നിങ്ങൾക്ക് മിസ്സാവാതിരിക്കണമെങ്കിൽ all of you like, share and subscribe our channel Amshu's PSC Tips and enable the bell button. Thank you.